फॉर्च्युनर गाडी आहे कस्टमरकडे आणि माझ्याकडून 4,000चं पॅकेज 3,500मध्ये घेतलं. 500 रुपये कमी करा म्हणून करून घेतले आणि मीही केले, कारण ते आमचे जुनेच कस्टमर होते. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर बेबी वेलकमची आणि जी आहे हिंजवडीमध्ये. त्यामुळं मी माझं आवरून आता पिंपरी मार्केटमध्ये आले ते फ्लावर्स घ्यायला. इथून माझे फ्लावर्स सिलेक्ट केले आणि हे फ्लावर्स घेऊन मी पोहोचले कस्टमरच्या तिथे आणि सगळं डेकोरेशन आता रेडी केलेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि काही ऑर्डर असेल तर मला नक्की ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करायचा. या डेकोरेशनला पूर्ण वेळ मला 3.5 तास लागले आणि आता यानंतर कस्टमरचा कॉल आलेला आहे की तुम्ही वाकडला या हॉस्पिटलमध्ये, आपल्याला गाडीला 4-5 बंचेस लावायचे. आता नाही म्हणू शकत नव्हते. एकतर मी असं कोणासाठी करत नाही, फक्त जे डेकोरेशन आहे तेच करते आणि गाडीला बलून्स लावा ते तुमची जर लोकेशनला असली तिथलेच तर लावू शकते, पण दुसऱ्या लोकेशन असलं तर नाही लावत. पण आता मी नाही म्हणले नाही त्यांना, रस्त्यामध्येच होतं, म्हटलं ठीक आहे चला. त्यानंतर सेल्फी व्हिडिओ घेतला होता ना. आता मी हॉस्पिटलला पोहोचलेले आहे आणि हॉस्पिटलला पोहोचत नाही की तिथे पाऊस चालू झाला आणि नंतर कस्टमर आले आणि मी ते गाडीचे तिथं गेले होते. माझं डेकोरेशन आता कंप्लीट झालेलं आहे, पण पाऊस खूप जास्त येतो आहे, गारा पण पडत आहेत, त्यामुळे मी तिथं थांबले होते. 15 ते 20 मिनिट पाऊस चालूच होता जोरदार. आणि त्यानंतर आता हे बघा, ही त्यांची गाडी आहे आणि याला ते सगळं डेकोरेशन केलेलं आहे. 6 बंचेस लावायचे होते त्यांना फक्त बलून्सचे, त्यासाठी पण मला तिथं बोलवलं. ठीक आहे चला जाऊ द्या, आता जुने कस्टमर आहे त्यामुळे आपण त्यांना मी हिंजवडीलाच होते आणि हे वाकडलं होतं हॉस्पिटल, त्यामुळे मी हो म्हणाले. म्हटलं जास्त आर्ग्युमेंट न करता ठीक आहे चालेल ना. आणि यांच्याकडं माझे 1 वर्षापासून एक स्टँड होतं, तेही आज घेऊन आले आणि आता घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्यानंतर आता डिलिव्हरीसाठी आली. मला मल्टी ऑर्डर आली ती बाबा रामदेवची आणि पिझ्झा हटची. ही ऑर्डर मी डिलिव्हर्ड केली, एक या सोसायटीमध्ये आणि दुसरी डिलिव्हर्ड केली या सोसायटीमध्ये इथे. त्यानंतर पेट्रोल कमी होतं म्हणून म्हटलं पेट्रोल भरून घ्यावं. माझ्यासारखेच तिथे एक झोमॅटोवाले आलेले होते, पेट्रोल भरलं आणि त्यानंतर मला ऑर्डर आली ती सादोसा कॅफेची आणि आरंभची मल्टी ऑर्डर. आणि ही ऑर्डर डिलिव्हर्ड केली मी पर्टिक्युलरली. एक डिलिव्हर्ड केली मी इथे आणि दुसरी डिलिव्हर्ड केली होती एक हॉस्टेल होतं तिथे. नंतर मला आली ती एबीज बार्बेक्यू या रेस्टॉरंटची ऑर्डर आणि हे आकुर्डीला आहे आणि आता बघू शकता तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे. आणि 25 रुपयाची जर ही ऑर्डर असली तर काय परवडते, आता इतकं सगळं चालत जायचं. आणि नंतर आहे लिफ्ट, इथे लिफ्ट आहे पण वेळ लागतो ना. 25 रुपयाच्या ऑर्डरसाठी हे परवडत नाही. नंतर ती ऑर्डर डिलिव्हर्ड केल्यानंतर आली होती मला इथल्या किचन आउटलेटची ऑर्डर. ही दोन्ही मिळून मल्टी ऑर्डर होत्या आणि ते ऑर्डर डिलिव्हर्ड केली होती मी एक इथे आणि दुसरी डिलिव्हर्ड केली होती मी या सोसायटीमध्ये. ही ऑर्डर डिलिव्हर्ड केल्यानंतर मला आली होती चिंचवडमधल्या चिलीचा पिझ्झाची ऑर्डर आणि ही ऑर्डर रेडीच होती आणि ही ऑर्डर डिलिव्हर्ड केली होती मी जिंजर हॉटेलमध्ये पिंपरीला. ही ऑर्डर डिलिव्हर्ड केल्यानंतर मला आली होती इराणी कॅफेची ऑर्डर आणि तिथे मला कस्टमरकडून 30 रुपीज टिप पण मिळाली होती. टोटल ऑर्डर झाली होती 63 रुपीजची. ही ऑर्डर डिलिव्हर्ड केली होती मी या सोसायटीमध्ये ऐश्वर्यम गोल्डमध्ये. आणि नंतर मग मला ऑर्डर आली होती पिंपरीमधल्या रजवाडी गौरवची ऑर्डर. ही मल्टी ऑर्डर होती. एक ऑर्डर डिलिव्हर्ड केली होती मी पिंपरीचं मेन मार्केट आहे तिथे. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं कारण 2 ऑर्डर होत्या, दोन्ही थाळी होत्या. एक छोटी थाळी होती आणि एक मोठी थाळी होती. ते कन्फ्युजन होत होतं कारण दोन्हीला बिल नव्हतं आणि त्याच्यावरती नंबर पण लिहिलेला नव्हता. आता कस्टमर एका याच्यावर नंबर होता लिहिलेला, दुसरा कुठेतरी पडला ते समजलं नाही. नंतर त्या दोन्ही कन्फ्युजनमध्ये डिलिव्हर्ड केल्या, व्यवस्थित केल्या. पण नंतर आली होती मला नॅचरल आईस्क्रीमची लास्टची ऑर्डर आणि ही ऑर्डर डिलिव्हर्ड केली होती मी एम्पायर स्कोअरला. त्याच्यानंतर मग मला ऑर्डर आली होती पिंपरी सौदागरची आणि पिंपरी सौदागरहून ते कुठं पाठवतं आणि याचं काही नेम नाही, त्यामुळं मी आता घरी आलेले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी